आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार से समृद्धी या कार्यक्रमाला आज पुण्यात हजेरी लावली। यावेळेला बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। याच कार्यक्रमात अजित पवार यांनी शहा यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली, तर अजितदादांनी देखील अमित शहा यांचं तोंड भरून कौतुक केलं। दादा, बहुत समय के बाद आप सही जगह पर बैठे हो। यही जगह सही थी, मगर बहुत देर कर दी आपने। माननीय अमित भाई गुजरात से आते हैं, मगर अधिक प्रेम महाराष्ट्र से रखते हैं। वो महाराष्ट्र के दामाद है, और मानो या न मानो, हर दामाद जी को ससुराल से थोड़ा ज़्यादा प्रेम हो ही जाता है। एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की माननीय अमित भाईंचा जन्म मुंबईचा आहे। रविवारी पुण्यात सहकार से समृद्धी पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांवर स्तुतिसुमनं उधळली, तर शहा यांनीही अजित पवारांचं तोंड भरून कौतुक केलं। त्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही भर घातली। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एका मंचावर आले होते। अजित पवारांनी आपल्या भाषणात अमित शहा हे महाराष्ट्राचे जावई असल्याची आठवण करून दिली। माननीय अमित भाई गुजरात से आते हैं, मगर अधिक प्रेम महाराष्ट्र से रखते हैं। आपको सब, अरे उनका कारण तो सुनो। कारण आप सभी को पता है कि वो महाराष्ट्र के दामाद है, और मानो या न मानो, हर दामाद जी को ससुराल से थोड़ा ज़्यादा प्रेम हो ही जाता है। अजित पवारांनी केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून महाराष्ट्र ही अमित शहांची जन्मभूमी असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही सांगितलं। एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की माननीय अमित भाईंचा जन्म मुंबईचा आहे। त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असेल तरी देखील जन्मभूमी महाराष्ट्र आहे। मुझे पता है अमित भाई ने जब तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांच्या महाराष्ट्रातील पक्ष कार्याचा उल्लेख केला। तसंच शहा यांना महाराष्ट्राची जाण असल्याचंही शिंदे सांगायला विसरले नाहीत। अमित शहा यांनी आपल्या भाषणात अजित पवारांचं कौतुक केलं, तसंच अजित पवार उशिरा महायुतीत दाखल झाल्याबद्दल खंतही व्यक्त केली। तो मैं दादा को एक बात कहना चाहता हूं। दादा, बहुत समय के बाद आप सही जगह पर बैठे हो। यही जगह सही थी, मगर बहुत देर कर दी आपने। अजित पवारांना महायुतीत सहभागी करून भाजपनं महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय। या कार्यक्रमात अमित शहांनी अजित पवारांचं कौतुक करून भविष्यातली महायुतीच्या राजकीय वाटचालीचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे पावसाळी अधिवेशनाच्या नंतर आता राज्यात तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे। पण मुख्यमंत्री शिंदे यांचे पाठीराखे असलेल्या बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला आता विरोध केलाय। त्यामुळे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद नाहीत का, असा प्रश्न विचारला जातोय। विस्ताराची चर्चा, कडूंचा विरोधी मोर्चा आहे तसंच चालू द्या, विस्तार करू नका। बच्चू कडूंचा मंत्रिमंडळ विस्ताराला विरोध, कडूंच्या विधानानं विरोधकांना टीकेची संधी। करू नये विस्तार त्यांनी, आता जसं आहे तसं चालू ठेवा। विनाकारण अधिक 4 लोकले दुखी करा आणि हे घेतलं नाही ते घेतलं नाही। काही दिवसांपूर्वी मंत्रिपदासाठी प्रचंड इच्छुक असलेल्या बच्चू कडूंची ही बदललेली भाषा। एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना बच्चू कडूंनी विरोधात सूर आळवलाय। सहकारी अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले असतानाच बच्चू कडूंनी मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला तर भारत सोडू म्हणत विस्ताराला थेटपणे विरोध केलाय। झाला तर मी राहणार नाही, अमेरिकेत राहीन। मग आता विस्तार करूच नका म्हणा, करू नये विस्तार त्यांनी, आता जसं आहे तसं चालू ठेवा। विनाकारण अधिक 4 लोकले दुखी करा आणि हे घेतलं नाही ते घेतलं नाही। सरकार असे ते म्हणजे चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि जे आता सध्या मंत्री आहे ते सक्षम आहे। आता सत्ताधारी आमदारांनाच मंत्रिमंडळ विस्ताराला विरोध केल्यानं विरोधकांना टीकेची ऐती संधी मिळाली आहे। तर सत्ताधाऱ्यांना मात्र बच्चू कडूंच्या कडू बोलांवर काय बोलावं हेच सुचत नाहीये। दुर्दैवाने बच्चू कडूंसारख्या एका प्रामाणिक
आमदारांना अशा पद्धतीची भाषा करावी लागते. यातूनच शिंदेंचं फसवाफसवीचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं लपवालपीचं राजकारण कसं आहे ते उघड झालेलं आहे. कठीण काळात ज्यांनी आपल्याला साथ दिली त्या बच्चू कडूंना अशा पद्धतीची भाषा वापरावी लागते. हे अत्यंत दुर्दैव आहे. नाही, मला आता तुम्हाला बच्चू कडूंनी सांगितलेलं मला अजून सांगितलेलं नाही, तर मी आज त्यांच्याशी बोलून घेईन आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी स्टेटमेंट देईन. एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला बच्चू कडूंच्या विधानामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंत्रिमंडळ विस्तार होतो का आणि मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर बच्चू कडूंची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे पुण्यातल्या शिवाजीनगर विधानसभेचे दिवंगत आमदार विनायक निंभण यांच्या जयंतीच्या निमित्तानं एका महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. आरोग्य शिबिरात काँग्रेसला वाढीचा फिवर. सनी, विचार करताना तुझी नजर दोघांच्याही कडे असू दे. दिवंगत आमदाराच्या पुत्राला वडेट्टीवारांची ऑफर. योग्य जो सन्मान करेल आणि योग्य ठिकाणी पोहोचेल त्याच्याच सोबत राहायचं. सनी निंभण यांना काँग्रेसची खुली ऑफर. आम्ही तर तयारच आहोत. जागा व्याकरण नसेल तर इकडे आहे. वडेट्टीवारांच्या ऑफरचा महाजनांकडून समाचार. त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काँग्रेसमध्ये आता तुम्हाला सांगत नाही मी. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार विनायक निंभण यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांचीही गर्दी. जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला नुकतेच विरोधी पक्षनेते बनलेले विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. आता विरोधी पक्षनेते बनल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या वडेट्टीवारांनी पक्षातील रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी विनायक निंभण यांचे पुत्र सनी निंभण यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर देत भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. सनी, विचार करताना तुझी नजर दोघांच्याही कडे असू दे. जिथे योग्य आहे आणि आपला योग्य जो सन्मान करेल आणि योग्य ठिकाणी पोहोचेल त्याच्याच सोबत राहायचं, हे मात्र आता ठरवून घ्यावं लागेल. आम्ही तर तयारच आहोत. जागा व्याकरण नसेल तर इकडे आहे. रिकाम्या जागा भरा. आता वडेट्टीवार सनी निंभणांना जाहीर ऑफर देत भाजपवर टीका करत असताना तिथे उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन तरी कसे शांत राहणार. महाजनांनी पक्ष सांभाळा म्हणत वडेट्टीवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मोकळ्या जागा आम्हाला भरायच्या आहेत. कोणी या म्हणजे सनी म्हणला म्हणाले की आमची उमेदवारी घेता का म्हणून. त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काँग्रेसमध्ये आता तुम्हाला सांगत नाही मी, पण त्या जेवढ्या गोष्टी करतायत लोकांच्या यांच्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसेनेच्या, त्यांच्या पक्षाची अवस्था त्यापेक्षा वाईट होणार आहे. सनी निंभणांच्या पक्षप्रवेशावरून एकीकडे नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता आणि त्याचवेळी मंचावर उपस्थित असलेले भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळ यांच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडालेला दिसत होता. कारण येत्या निवडणुकीत शिरोळ यांना पक्षातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्यात सनी निंभणही एखाद्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शिरोळ यांची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उपमुख्यमंत्री अजित पवार कधीच हातचं राखून बोलत नाहीत. मनात आलं की बोलून मोकळे. त्यांचा बेधडक स्वभाव हा प्रत्येकालाच माहिती आहे आणि याचीच प्रचिती पुण्यात मोफत महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार कधीच हातचं राखून बोलत नाहीत. मनात आलं ते बोलून मोकळे होतात. हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या बेधडक स्वभावाचा त्यांना काही वेळ फटकाही बसलेला आहे. रविवारी पुण्यामधील महाआरोग्य शिबिर कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतानाच मंत्री गिरीश महाजनांच्या फिटनेसचं आपल्या खास शैलीमध्ये कौतुक केलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आता आमच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात फिट मंत्री कोण आहे तर ते गिरीश महाजन आहेत. 60च्या पुढे गेलेत, पण कोण म्हणणार नाही ते बाबा 60च्या पुढे गेला. आज त्यांचा दंड तुम्हाला तपासता येणार नाही, पण मी त्याचा दाबून बघत असतो दंड कसा आहे. एकदम फिट आहे. अजित पवारांनी केलेल्या कौतुकावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर मागे कसे राहणार. त्यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना मिश्किल टिप्पणी केली तर महाजनांनी अजित पवारांशी असलेल्या मैत्रीचा हवाला देत वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलं. तुमचा हेवा यासाठी वाटतो
तुम्ही कधी कोणाच्या मुखामध्ये कोणाचं नाव कधी घ्यायला लावणार, ही किमया जी आहे, ही किमया गिरीश भाऊ तुम्ही बरोबर साधली. कालपर्यंत आम्ही पाहत होतो, पण आज मात्र वेगळीच तारीफ आम्हाला इथे दिसल्यानंतर मनाला जरा आनंदही झाला आणि थोडासा दुःख झाला. पण आता आम्ही आता मित्र झालेलो आहोत, आम्ही आता सोबत आहोत आणि आता दादा आज माझं जे कौतुक करत होते, नेहमी मला भेटले की आधी माझे बायसे बघतात. गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारण वेगानं बदललंय. नुकतेच अजित पवार सत्तेत सहभागी झालेत. खरं तर महिनाभरापूर्वी ते सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका करत होते, पण आता तेच सत्ताधाऱ्यांची भलावण करताना दिसतायत. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही असं म्हटलं जातं आणि ते वारंवार सिद्धही झालंय. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे राजकारणी नेते कुठे काय करतील याचा नेम नसतो. संभाजीनगरमध्येच घ्या ना. इथल्या एका रेल्वे विकास ऑनलाईन उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन उपस्थित होते आणि इथे घडली एक आगळीक, ज्यामुळे भाजपचे नेते आणि KMIMचे खासदार यांच्यात चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली. पण नेमकं कारण काय होतं पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा ऑनलाईन शुभारंभ झाला. या यादीमध्ये संभाजीनगर रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. कार्यक्रमासाठी मंचावरती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह राज्याचे मंत्री अतुल सावे उपस्थित होते. ही दृश्य पाहिल्यावरती तुम्हाला कार्यक्रम सुरळीत सुरू असल्याचं वाटत असेल, पण जरा इम्तियाज जलील यांच्या कपड्यांकडे पहा. जलील यांनी काळा पठाणी ड्रेस घातलेला होता, ज्यामुळे चांगलीच चर्चा रंगली. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या या काळ्या कपड्यांवरून स्टेजवर विचारणा करायला सुरुवात केली, ज्याचं उत्तर जलील यांनी थेट भाषणात दिलं. ते काय म्हणाले तुम्हीच ऐका. इस बात का मैं खुलासा कर दूं कि मेरे काले कपड़े पहनने का किसी भी बात का कोई निषेध नहीं कर रहा हूं मैं, क्योंकि अतुल भाई और कराड़ साहब को बड़ी तकलीफ हो रही है कि मैंने काले कपड़े आज क्यों पहन कर आया. मैं दोनों को ये बताना चाहता हूं कि मैंने सफेद कपड़ों के अंदर बहुत सारे लोगों के काले करतूतें देखी है, इसीलिए कपड़ों में क्या रखा है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन कार्यक्रमाला थोडा वेळ शिल्लक असतानाच उपस्थित नेत्यांची भाषणं संपली. त्याच वेळी भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि इम्तियाज जलील स्टेजवरून उतरून निघून गेले. नियोजित कार्यक्रम असताना आपण जात असल्याचं सांगत त्यांनी घोषणाबाजीवरती प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील यांनी जय श्रीरामच्या घोषणांना सन्मान करत असल्याचं सांगितलं असलं तरी देखील भाजपनं मात्र जलील यांच्या काळ्या कपड्यांवरून तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कुठेतरी निषेध व्यक्त करायचा, अशा व्यक्तींना खरं तर या मंचावर बसवलंच नाही पाहिजे. यांना आम्हाला तर लोकांना विनंती की यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. जी जागा पाकिस्तानच्याच मंचावर आहे, या MIMची जागा इकडच्या हिंदुस्थानच्या मंचावर नाही. इम्तियाज जलील यांनी काळे कपडे घातल्यानं कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी झाली. पण त्याचवेळी आता 359 कोटी रुपये खर्चून शहराला साजेसे असे अत्याधुनिक रेल्वे स्थानक मिळणार असल्यानं संभाजीनगरकरांना याचं समाधान आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या आत्महत्या प्रकरणात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. त्यातच नितीन देसाई यांच्या कुटुंबियांच्याकडून आता पहिली प्रतिक्रिया आली आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला वेग आलाय. या प्रकरणात पोलिसांनी एडलवाईज कंपनीतील 5 वरिष्ठ पदस्थ व्यक्तींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये रसेस शाह, केयूर मेहता, स्मिथ शाह, RK बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांच्या नावाचा समावेश आहे.
नितीन देसाईंच्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार तिच्या वडिलांनी 181 कोटींपैकी 86.31 कोटी रुपये परत केले होते. एडलवाईज कंपनीनं तिच्या वडिलांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोपही मानसी देसाई यांनी केलाय. लोणार कंपनीने आमच्याकडून 6 महिन्याचं ॲडव्हान्स पेमेंट मागितलं होतं, जे माझ्या बाबांनी पवईचं ऑफिस विकून ती त्यांची मागणी पूर्ण केली होती. त्याच्यानंतर पण फसवायचा बाबांचा कोणालाच कधीच काही हेतू नव्हता. तर इकडं एडलवाईज कंपनीनं या प्रकरणी एक निवेदन जारी केलंय. रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमानुसार हे कर्ज देण्यात आलं होतं. कंपनीनं कायदेशीर चौकटीच्या बाहेर कोणत्याही प्रकारे कार्य केलं नाही. व्याजदर जास्त आकारला गेला नाही किंवा कर्जदारावरती वसुलीसाठी कधीही अनावश्यक दबाव टाकला गेला नसल्याचा दावा एडलवाईज कंपनीकडून करण्यात आलाय. खरं तर नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी काही ऑडिओ क्लिप तयार करून ठेवल्या होत्या. एडलवाईज कंपनीतील ठराविक लोक आपला स्टुडिओ हडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप देसाईंनी त्यामध्ये केलेला आहे. त्यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. चित्रावली गावात नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी 50हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. पंचक्रोशीत या अनोख्या स्पर्धेची चर्चा होती. दापोलीत सायकलिंग क्लबच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं मैत्री दिवस साजरा करण्यात आला. शहरात सायकल रॅली काढण्यात आली. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी सायकल रॅलीचं स्वागत केलं. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत वर्ध्यातील पुलगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार रामदास तडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अकोल्यातील आदर्श कॉलनी इथं एका वटवृक्षाचा वाढदिवस साजरा झाला. वादळी पावसानंतर हे झाड उन्मळून पडलं. अखेर वृक्षप्रेमींनी झाडाचं पुनर्रोपण केलं. तेव्हापासूनच दरवर्षी या वृक्षाचा वाढदिवस साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मद्यपीची हत्या झाली. किरकोळ कारणावरून त्याचा एकाशी वाद झाला. रागाच्या भरात आरोपीनं दगडानं प्रहार करून निर्घृण हत्या केली. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अधिक चौकशी सुरू आहे. आपल्याच भाऊजींचं अपहरण करून निर्घृण हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकला. कल्याणच्या शहाड बंद पाडा या भागात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 3ही आरोपींना ताब्यात घेतलंय. मृतदेहाचा शोध सुरू आहे. बहिणीसोबत वारंवार भांडण होत असल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. केंद्र सरकार जवळपास 12.5 ते 13,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेवर खर्च करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर स्थानकावर 300 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, तर पहिल्या टप्प्यात अधिक खर्च होणार आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील 508 रेल्वे स्थानकांचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये पुण्यातील तळेगाव आणि आकुर्डी या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. पुणे आणि मुंबई प्रवासादरम्यान आकुर्डी रेल्वे स्थानक असून या स्थानकाच्या निर्मितीमुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. रेल्वेला आर्थिक फायदा होणार आहे. देशातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. यामध्ये लातूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकाकरता 19 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या विकास कामाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलंय. आता रेल्वे स्थानकाचा विकास होणार असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत भुसावळ रेल्वे विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. भुसावळ विभागातील मनमाड, चाळीसगाव, बडनेरा, शेगाव, नेपानगर, मलकापूर या रेल्वे स्थानकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उपस्थितीत पायाभरणी करण्यात आली.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाची अभिनव योजना केंद्र सरकारनं आखली आहे। या योजनेत वाशिम रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आलाय। बीडच्या परळीमध्ये रेल्वे स्थानकाच्या विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। कार्यक्रमात गोंधळ टाळण्याकरता समन्वय गरजेचा आहे। आपल्याला आणखी भरपूर कार्यक्रम घ्यायचे आहेत, यापुढे असं होणार नाही याची काळजी घ्या, खबरदारी घ्या असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला। संभाजीनगर रेल्वे स्टेशन विकास भूमिपूजन कार्यक्रमात इम्तियाज जलील काळे कपडे घालून आले, त्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आक्षेप घेतला। कार्यक्रमाचा निषेध करण्याचा उद्देश नव्हता असं जलील यांनी स्पष्टीकरण दिलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। आज अमित शहांसोबत बैठक होऊन त्यात निर्णय घेतला जाईल अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली। राज्यात विरोधक शिल्लक राहिले नसल्याचा टोला जालन्याचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी लगावलाय। अजित पवार भाजप सोबत सत्तेत आले आहेत, त्यामुळे ही आघाडी आता खिळखिळी झाली आहे। येत्या लोकसभेत 48 जागा, विधानसभेत 210 जागा जिंकणार आहोत असा दावा त्यांनी केला। जळगावच्या भडगाव तालुक्यात एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। नालासोपारा पश्चिमेकडील गासगाव समेळपाडा सोपारा रस्ता खड्डेमय झालाय। खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत। या विरोधात गास गावातील विविध संघटनांनी एकत्र येत खड्ड्यात प्रतिकात्मक वृक्षारोपण केलं। अमळनेर ते चोपडा महामार्गावर भरधाव कार कठडे तोडून थेट 50 फूट खोल पुलाच्या खाली कोसळली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। लातूर नांदेड महामार्गावरील अपघाताचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही। उदगीर तालुक्यात एक दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला। या दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। दिशादर्शक फलक नसल्यानं अपघातांची संख्या वाढल्याचं सांगण्यात येत आहे। बदलापूर पालिकेला कोरोना काळात मिळालेल्या रुग्णवाहिका सध्या बंद आहेत, मात्र या रुग्णवाहिकेला चालक पुरवणाऱ्या ठेकेदाराचं उखळ पांढरं करण्याकरता वेतन काढलं जात असल्याचं समोर आलं। धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिकांवर चालक आणि मदतनीस कार्यरत नसताना देखील त्यांचा पगार सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय। हा पगार बंद करण्याची मागणी केली जाते। वसई पश्चिमेच्या दिवाण भवन इमारतीमध्ये टीव्हीच्या स्फोटानंतर घराला आग लागली। यावेळी शेजारी आणि अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यानं अंथरुणावर खिळले नमस्कार, मी सुवर्णा। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण काही स्पेशल रिपोर्ट्स बघतोय, पण सुरुवात करूया हेडलाइन्सने। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। अफवा उठवायला अनेकांना आवडतं। जयंत पाटलांची अमित शहांसोबत झालेली बैठक नाही। देवेंद्र फडणवीसांकडून अफवा उठवणाऱ्यांना खडे बोल। माझ्या संदर्भात गैरसमज पसरवण्याचं काम सुरू। अमित शहा आणि माझ्यात कुठलीही भेट नाही। जयंत पाटलांचा खुलासा। अजित दादा, तुम्ही बराच उशीर केलात, मात्र तुम्ही आता योग्य जागेवर बसला आहात। पुण्यातील जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान। राज्यात तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा असतानाच बच्चू कडूंचा विरोधी सूर। मंत्रिमंडळ विस्तार केल्यास भारत सोडण्याची भाषा। ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा आज मुंबईत मेळावा। वांद्रेच्या रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक। उद्धव ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार। शिवसेनेचे दिवंगत आमदार विनायक निमण यांचे त्यांच्या मुलाला काँग्रेसची खुली ऑफर। वडेट्टीवारांच्या ऑफरचा गिरीश महाजन यांच्याकडून समाचार।
अजित पवारांकडून मंत्री गिरीश महाजन यांचं तोंड भरून कौतुक. आरोग्य शिबिराच्या निमित्तानं दादांकडून महाजनांच्या फिटनेसची स्तुती. देशातील तब्बल 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ. राज्यातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश. देशवासियांकरता खुशखबर. विरोधी पक्षांच्या इंडियाच्या स्थापनेनंतर पहिली बैठक मुंबईमध्ये होती. या बैठकीचं यजमानपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे देण्यात आलंय. त्यामुळे मुंबईतील इंडियाच्या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे गटानं ब्रँड उद्धव ठाकरे निर्माण करण्याची रणनीती आखल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईत इंडियाची पहिली बैठक. ठाकरेंकडे बैठकीचं यजमानपद. बैठकीतून ब्रँड ठाकरेंची पुनर्निर्मिती. महायुतीच्या विरोधात ठाकरेंची मोर्चे बांधणी. पाटणा आणि बंगळुरू नंतर आता मुंबईमध्ये भाजप विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बंगळुरूमध्ये विरोधकांच्या गटाचं इंडिया असं नामकरण करण्यात आल्यानंतर या इंडियाची पहिली बैठक मुंबईत होते. बंगळुरूतल्या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आता मुंबईतल्या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई नाही म्हटलं तरी ती देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातलं एक महत्वाचं केंद्र आहे आणि इथं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा जसा त्यांच्या पक्षांना फायदा होणार आहे तसा काँग्रेस पक्षांनाही फायदा होणार आहे. आणि नजीकच्या काळात महाविकास आघाडीचं किंवा इंडियाचं सुद्धा प्रमुख जे धोरण आहे की आपल्या जागा वाढवण्याच्या बरोबरच भारतीय जनता पक्षाचं नुकसान कसं करता येईल, ती शक्यता महाराष्ट्रात अधिक प्रमाणात सगळ्यांनाच वाटते. त्यामुळं इथं मुंबईत ही बैठक होते आणि त्याचं यजमानपद उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण दिल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्याकडे आलेलं आहे. या बैठकीच्या तयारीसाठी 2 दिवसांपूर्वी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक झाली. ज्या बैठकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, शिवसेनेच्याकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई तर काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार हे सहभागी झाले होते. यावेळी तिन्ही पक्षांमध्ये इंडियाच्या मुंबईतल्या बैठकीबद्दल विस्तृत चर्चा झाली. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे 2 दिवस मुंबईत इंडियाची बैठक होईल. ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीचं यजमानपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असेल. या बैठकीत देशभरातील भाजप विरोधी 26 पेक्षा जास्त पक्षांचे नेते सहभागी होतील. या बैठकीत किमान 5 राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत. इंडिया म्हणून जे आमचं संघटन आहे, इंडिया गटाची बैठक झाली. पाटणा, बेंगळुरू आणि आता मुंबई 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होईल. 31ला संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि 1ला सुद्धा चालेल. मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद हे शिवसेनेकडे आहे. मुंबईमध्ये जास्तीत जास्त विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये एकजूट करण्याचा ठाकरेंचा प्लॅन आहे. विरोधी पक्षांची मोट बांधून देशपातळीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वज्रमूठ आवळण्याची ठाकरेंची रणनीती आहे. ही बैठक यशस्वी करून ब्रँड ठाकरे यांची देशपातळीवर पुन्हा एकदा उभारणी करण्याची उद्धव ठाकरे यांची खेळी असल्याचं दिसतं. ज्या प्रकारे एकनाथ शिंदे त्यांच्यावर सातत्यानं टीका करतात, हे घरात बसणारे मुख्यमंत्री होते, हे काम करणारे मुख्यमंत्री होते, पण त्या पलीकडे असलेली त्यांची लोकांच्यातली इमेज, करोना काळातलं एकूण महाराष्ट्र सरकारनं केलेलं काम, हे सगळं लोकांच्या समोर आहे आणि त्याचा फायदा घेऊन शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे यांचा ब्रँड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.
दुसरी गोष्ट याच्या अनुषंगाने म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडीच्या सभा होतात त्यावेळी उद्धव ठाकरे प्रमुख भूमिकेत असल्याचं दिसतं आणि त्याचा आपोआप फायदा उद्धव ठाकरे यांचा ब्रँड निर्माण होण्यामध्ये होतोय. एकंदरीतच पाटणा आणि बंगळुरू नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे